मित्रांनो, पोलीस भरतीच्या पेपरमधील गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न डायरेक्ट ऑप्शनवरून कसे सोडवायचे याच्या ट्रिक्स मी तुम्हाला आज शिकवणार आहे। आजच्या क्लासमध्ये पेपरला विचारलेले मी सर्व गणित या ठिकाणी घेतोय। कोणत्या जिल्ह्यातला तो पेपर मधला प्रश्न आहे हे देखील तुम्हाला समजून जाईल। गणित सोडवायचं काम नाही, डायरेक्ट ऑप्शन मधून तुम्ही त्या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर काढाल। जे विद्यार्थी सिलेक्ट होतात तर ते अशा पद्धतीने गणित ऑप्शन वरून सॉल्व्ह करतात। त्या टेक्निक तुम्ही पण शिकून घ्या, म्हणजे यावर्षी वर्दी तुम्हालाही मिळाली पाहिजे। बघा मित्रांनो, पहिला प्रश्न रत्नागिरी जिल्हा पोलीस 2024 चा आहे। डायरेक्ट ऑप्शन वरून उत्तर सोडवूयात। बघा, प्रश्न असा होता, जर शालनचे वय राधाच्या 8/7 पट असेल व सध्या दोघीच्या वयाची बेरीज 45 वर्ष असेल तर राधाचं आजचं वय किती आहे हा प्रश्न विचारला गेला होता। पेपर मधले सर्व ऑप्शन जसेच्या तसे घेतलेत। ऑप्शन वरून कसं सोडवायचं ते सांगतो। विचारलं काय की तुम्ही मला राधाचं आजचं वय सांगा। तर बघा, राधा किती नंबरला आहे? शालन 1 नंबरला आहे आणि राधा 2 नंबरला आहे। मग राधाचं वय विचारलं, राधा 2 नंबरला आहे, तर हे 2 नंबरचं गुणोत्तर राधाचं राहील 7। तर मित्रांनो, या 7 न कोणत्या ऑप्शनला भाग जाते ते बघा, ते तुमचं उत्तर। या 7 ने 23 ला भाग जात नाही, मग हे उत्तर नाही। 7 न 22 ला भाग जात नाही, हे तुमचं उत्तर नाही। 7 न 20 ला भाग जात नाही, हे तुमचं उत्तर नाही। 7 न 21 ला भाग जातो, हेच तुमचं उत्तर। म्हणजे डायरेक्ट ऑप्शन वरून उत्तर टिक करू शकता। 5 सेकंदाच्या आत तुमचं प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी निघून जातं। हे ऑप्शन मेथडनं झालं। प्रॅक्टिकल पद्धतीने देखील मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो। बघा, सर्वात अगोदर राधाचं विचारलं वय, मग राधाचं गुणोत्तर 7 आहे, तर या ठिकाणी 7। नंतर छेदात दोघीच्या वयाची बेरीज आहे, म्हणून या दोन्ही गुणोत्तराची बेरीज करा। 8 आणि 7 या दोघांची जर बेरीज केली तर 15। आणि आता गुणाकारामध्ये दिलेली एकूण बेरीज 45 आहे, इथं 45 बरोबरचं चिन्ह। आता बघा, 15 न 45 ला भाग जातो, 15 1 15, 15 त्रिक 45, उरतं काय? 7 गुणाकारात 3, तर 7 त्रिक 21। हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर। जर ऑप्शन वरून सोडवायचं असेल तर ऑप्शन वरून सोडवा, जर प्रॅक्टिकल पद्धतीने सोडवायचं असेल प्रॅक्टिकल पद्धतीने सोडवा। तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, दररोज अशा पद्धतीचे क्लास बघायला भेटतील। पुढचा प्रश्न आहे बेटा, जर ए चे 15% बरोबर बी चे 20% आहे तर ए आस बी बरोबर किती हा प्रश्न विचारला गेलाय। मित्रांनो, गोंदिया पोलीस शिपाई 2024 ला विचारलेला हा प्रश्न आहे। सॉल्व्ह कसा करायचा याची ट्रिक्स, याची टेक्निक तुम्हाला सांगतोय, लक्ष द्या। आपल्याला विचारलं ए आस बी बरोबर किती, या ठिकाणी लिहितोय मी ए, या ठिकाणी लिहितोय मी बी। बेटा, या ठिकाणी फक्त किमती व्यस्त करायच्या। इथं ए ची व्हॅल्यू 15 दिली की नाही, तर ए ची व्हॅल्यू 15 आहे, पण ए आपण बी च्या खाली लिहायचं। बघा काय म्हटलं, ए ची व्हॅल्यू 15% आहे, मग जे 15 आहे ते आपण बी च्या खाली लिहायचं, म्हणजे व्यस्त करायचं। ए ची व्हॅल्यू बी ला द्यायची आणि बी ची व्हॅल्यू ए ला द्यायची। आता इथं बी बरोबर 20% आहे, तर बी ला आपण ए च्या खाली लिहिलं, बरोबर का रे? ए ची व्हॅल्यू 15 होती तर 15 आपण बी ला दिलं, बी ची व्हॅल्यू 20 होती तर 20 ला आपण ए ला दिलं, झालं। आता इथं या दोघांना बघा कितीनं भाग जातो, 5 न भाग जातो, मग 5 चोक 20 आणि 5 त्रिक 15। आपलं उत्तर किती यायला पाहिजे? 4 आस 3, ऑप्शन क्रमांक 1 बी। 2 आहे ऑप्शन क्रमांक, कळलं इथपर्यंत? चला पुढचं गणित आहे। 12 सायकलीची किंमत 36,000 रुपये आहे, तर अशा 18 सायकलची किंमत किती आहे? छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस शिपाई 2024 ला विचारलेला प्रश्न। ऑप्शन देखील सगळे पेपर मधले आहे। अगोदर तुम्हाला ऑप्शन वरून कसं सोडवायचं ते सांगतो, त्याच्यानंतर प्रॅक्टिकल पद्धतीने कसं सोडवायचं ते सांगतो, ठीक आहे? काय विचारलं तुम्हाला की 18 सायकलीची किंमत किती? बेटा किती सायकली आहेत रे? 18 सायकली, तर 18 न भाग जाणारी संख्या पाहिजे। या 18 न या 24 ला भाग जातो का? नाही जात, मग हे उत्तर नाही। 18 न 64 ला भाग जातो का? नाही जात। 18 न 46 ला भाग जातो का? नाही जात। 18 न या 54 ला भाग जातो का? जातो, मग हेच उत्तर 54,000। हे झालं ऑप्शन वरून। मित्रांनो, पेपर मध्ये विचारलेला प्रश्न आहे, ऑप्शन देखील पेपर मधलेच आहेत, म्हणजे स्मार्ट मेहनतीनं काही सेकंदात प्रश्नाचं उत्तर येते। आता एक दुसरी पद्धत सांगतो, जर तुम्हाला ऑप्शन मध्ये दोन्ही संख्या भाग जाणाऱ्या आला तर काय करायचं त्याची टेक्निक सांगतो, लक्ष द्या।
सुरुवातीला म्हटलं की 12 सायकलीची किंमत 36,000 आहे, तर मी इथं लिहितो बेटा 12 सायकली बरोबर 36,000 रुपये. आता म्हणतात 18 सायकली, 12 सायकलीच्या खाली 18 सायकली बरोबर किती? बघा रे, या 12चे झाले 36, म्हणजे संख्या 3 पटीनं वाढली आणि समोरचे 3 झिरो वर देऊन टाका, झालं. तसंच या 18ची देखील संख्या अगोदर 3 पटीनं वाढवा, 18 त्रिक 54, वर 3 झिरो होते, इथं 3 झिरो देऊन टाका, 54,000. जर ऑप्शन मध्ये भाग जाणारे 2 ऑप्शन आले तर अशा वेळेस अशी टेक्निक फॉलो करा, म्हणजे मार्क गेलाच नाही पाहिजे, वर्दी मिळालीच पाहिजे, हे आपलं टार्गेट आहे. ठीक आहे, हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. स्मार्ट मेहनत करणं गरजेचं आहे, नुसतं ढोर मेहनत करून कोणी पोलीस होत नाही. पुढे समोरचा प्रश्न विचारलेला, एका रांगेमध्ये जेवढी झाडं आहेत तेवढ्याच रांगा आहेत. जर झाडांची एकूण संख्या 324 असेल तर एका रांगेतील झाडाची संख्या किती आहे, हा प्रश्न इथं विचारला गेला होता. मित्रांनो, एक सोपी मेथड सांगतो. रत्नागिरी जिल्हा पोलीस 2024 ला विचारलेला प्रश्न, एक सोपी टेक्निक, एक नाही रे 2 टेक्निक न सांगतो, 2 टेक्निक, जबरदस्त टेक्निक. काय करायचं, टोटल झाडाची संख्या 324 आहे ना, तर या 324 न भाग कोणत्या कोणत्या संख्येला जातो बघा. 324 ला 19 न भाग जात नाही, ठीक आहे, 17 न भाग जात नाही, 16 न भाग जात नाही, 18 न भाग जातो, तेच आपलं उत्तर झालं. एक पद्धत ही झाली. ऑप्शन पैकी कोणत्या संख्येने याला भाग जातो ते बघायचं. जर समजा पेपरमध्ये 2 ऑप्शन भाग जाणारे आले तर मग काय करायचं, अशा कंडिशनला हे जे 324 दिलं की नाही, लिहून घ्यायचं 324 आणि या 324चं वर्गमूळ घ्यायचं. 324चं वर्गमूळ किती, 18, तरी तुमचं उत्तर 18. म्हणजे चितई आपली न पटई आपली, वर्दी फिक्स यावर्षी. पुढचा प्रश्न, एक संख्या 40% वाढल्यामुळं 560 होते तर ती संख्या कोणती? एक संख्या 40% वाढल्यामुळं 560 होते तर ती संख्या कोणती? छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस शिपाई 2024 हा प्रश्न आहे. सोडवायचा कसा, सूत्र वापरायचं नाही, शॉर्टकट मेथड. बघा, 40% वाढ आहे त्याच्यामुळं 560 होते. बेटा 40% वाढ म्हणजे किती रे, 100 वर 40 वाढवा, 140 होतील. हे झाले 140%, बरोबर. 40% वाढ बरोबर 560 होते, इथं लिहिलं 560. तर विचारलं काय, तर ती संख्या कोणती, हा प्रश्न विचारला. तर मित्रांनो, ती संख्या 100% असते, 140च्या खाली 100%. आता बघा रे, 14 चौक 56 होतात, म्हणजे 140ची चौपट, 140ची चौपट किती, 560. जर वरची संख्या चौपट झाली तर खालची संख्या देखील बेटा चौपटच होते. मग 100 गुणाकारात 4, तर 100 चौक 400 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक बी मध्ये तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मित्रांनो, अजून आपल्याला बरेच गणित घ्यायचे आहे, जवळपास 20 मिनिटं आपला क्लास आहे. खूप अवघड गणित मी अजून घेणार आहे, पण त्यापूर्वी तुम्हाला एक सूचना की तुम्ही अशा ज्या ट्रिक्स बघताय, अशा या ज्या ट्रिक्स आहेत, अवघडातले अवघड गणित शॉर्टकटमध्ये जसे सोडवायचे आहेत, तर या टेक्निक तुम्हाला युट्यूबला शिकायला भेटत नाहीत. युट्यूबला महिन्यातून आपला एखाद्या वेळेसच क्लास होतो, झाला तर झाला, अन्यथा होतही नाही. आपला पूर्ण फोकस बॅचवर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन केली आहे, परफेक्ट त्यांना अशा पद्धतीचं गायडन्स त्या ठिकाणी भेटतं. जर तुम्हाला अशा पद्धतीच्या टेक्निकनुसार संपूर्ण पोलीस भरतीचा अभ्यासक्रम माझ्याकडून शिकायचा असेल तर मित्रांनो, तुम्ही आपली पोलीस भरती कॉम्बो बॅच जॉईन करा. आजपासून आपण ही नवीन बॅच सुरू करतोय, ज्यामध्ये अंकगणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण हे सर्व विषय मी स्वतः शिकवतोय, अगदी शून्यापासून शिकवतोय मित्रांनो. आणि ही जी बॅच आहे आजपासून आपण सुरू करतोय, या बॅचची फी तशी 5,000 रुपये आहे. पण ही बॅच जर तुम्ही आज जॉईन केली तर ऑफरमध्ये ही बॅच तुम्हाला फक्त 1,999 ला भेटेल. मित्रांनो, उद्यापासून या बॅचची फी 5,000 रुपये होऊन जाईल. कारण तुम्ही टेक्निक बघितल्या, ट्रिक्स बघितल्या, लिमिटेड लोकांनाच ऍडमिशन आहे. 200 विद्यार्थ्याच्या वर यामध्ये मी ऍडमिशन घेत नाही. हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. आपली फी जरी तुम्हाला जास्त वाटत असेल पण फक्त 200 विद्यार्थी आहे, त्यानंतर ऍडमिशन क्लोज. ठीक आहे, ही बॅच तुम्ही नक्की जॉईन करा जर पोलीस भरतीचं परफेक्ट गायडन्स हवा असेल तर. ठीक आहे, त्याचबरोबर तुम्ही आता जे काही प्रश्न बघितले की नाही पेपर मधले आहेत, अशा पद्धतीनं अशा ट्रिकनुसार संपूर्ण पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका
आपण पोलीस भरती प्रश्नपत्रिका PYQ बॅच मध्ये घेणार आहोत. आजपासून ही बॅच सुरू होत आहे, ज्यामध्ये पोलीस शिपाई, पोलीस चालक, बँड्समन, SRPF सगळ्या पदाच्या प्रश्नपत्रिका ज्या की 2024 मध्ये झाल्यात त्या तुम्हाला मी अशा पद्धतीच्या टेक्निकनुसार शिकवणार आहे. आता कसं पेपर मधले सर्व प्रश्न ऑप्शनवरून सोडवले तशा टेक्निक या बॅच मध्ये शिकायला भेटतात. या बॅचची फी 5,000 रुपये आहे. आजपासून ही नवीन बॅच सुरू होत आहे. पहिल्या 100 विद्यार्थ्याला ही बॅच ऑफर मध्ये फक्त 1,999 ला भेटेल आजच्या दिवस. उद्यापासून या बॅचची फी 5,000 होईल. मित्रांनो, पोलीस भरती कॉम्बो बॅच जॉईन केली आणि प्रश्नपत्रिकेची PYQ बॅच जॉईन केली तर पोलीस भरतीचा विषय खल्लास. परफेक्टच आहे. या बॅच मधून डिटेलमध्ये नॉलेज, कन्सेप्ट सहित, ट्रिक्स सहित आणि यामधून प्रश्नपत्रिकेचं सोल्युशन तोडच नाही. ठीक आहे, नक्की जॉईन करा. या 2 बॅच जॉईन केल्या तर विषय संपते. त्याचबरोबर जर तुम्हाला फक्त 2च विषय पाहिजे, अंकगणित प्लस बुद्धिमत्ता, ते पण आहे. या बॅचची फीज 4,000 रुपये आहे, पण आजच्या दिवस ऑफरमध्ये ही बॅच फक्त 1,500 रुपयाला भेटेल. मित्रांनो, ही बॅच पण आपण आजपासून सुरू करतोय. ही बॅच जर जॉईन केली तुमचं गणित बुद्धिमत्ता परफेक्टच, याच्यात काही विषयच नाही आहे. या बॅच मध्ये प्रत्येक विषय फक्त तुम्हाला 750 रुपयाला पडतोय. ही बॅच नक्की जॉईन करा. गणित बुद्धिमत्ता परफेक्ट. जर तुम्हाला फक्त गणित पाहिजे, अंकगणित ट्रिक्स बॅच 2,500 रुपयाची बॅच आहे. आजच्या दिवस फक्त 999 ला भेटेल. उद्यापासून 2,500 रुपये फी होईल. आजपासून सुरू होत आहे. त्यानंतर आहे फक्त बुद्धिमत्ता ट्रिक बॅच. यामध्ये फक्त बुद्धिमत्ता 2,500ची बॅच आहे. आजच्या दिवस फक्त 999 ला भेटेल. उद्यापासून 2,500 फी होईल. मित्रांनो, 15,000 प्लस पद आहेत. परत एवढी जाहिरात कधीच येणार नाही. परत एवढी मोठी संधी भेटत नाही. पटकन प्ले स्टोअरला जा, YG अकॅडमी ऍप डाउनलोड करा. अशा पद्धतीचा लोगो दिसतोय. हा लोगो बघा, ऍप डाउनलोड करा. ऍप ओपन केल्यावर तुम्हाला जी बॅच पाहिजे त्या बॅचला क्लिक करा. बॅचला क्लिक केलं की बॅचच्या खाली बाय नाऊचं ऑप्शन येईल, त्याला क्लिक करा. फोन पे, गुगल पे दिसल, तुमच्याकडे जे माध्यम असेल त्याला क्लिक करा. पे नाऊ करा. ताबडतोब क्लास सुरू, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. सर तुमच्याकडे गुगल पे किंवा फोन पे नसेल तर मित्राच्या नंबरवरून गुगल पेनं किंवा फोन पेनं या नंबरला पेमेंट करा. पेमेंटचा स्क्रीनशॉट ह्याच नंबरच्या व्हॉट्सअपला पाठवा. लगेच ऍडमिशन होऊन जातं. मित्रांनो, तुम्ही याच्या टेक्निक बघितल्या का? या टेक्निक तुम्हाला युट्यूबला बघायला भेटत नाहीत. शॉर्टकट मध्ये उत्तर रे, ऑप्शन वरूनही शिकवतोय आणि कन्सेप्ट वाईजही शिकवतोय. म्हणजे दोन्ही आपल्याकडं, म्हणजे चितपट दोन्ही आपलीच. बरोबर, अशा पद्धतीच्या टेक्निक येतात. बॅच नक्की जॉईन करा यावर्षी वर्दी मिळवायची असेल तर. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे मी या ठिकाणी वळतो बेटा. पुढचा प्रश्न बघा काय विचारला गेलाय. ABC च्या वयाचं गुणोत्तर 2:5:4 आहे. जर बीचं वय 20 वर्ष असेल तर A व C चं वय किती आहे? नागपूर ग्रामीण पोलीस 2024. अरे शॉर्टकट मध्ये उत्तर सोडवता येते, डायरेक्ट शॉर्टकट मध्ये. कसं काय सोडवायचं आहे की नाही? कसं काय सोडवायचं आहे की नाही? A आणि C चं वय, मग सॉल्व कसं करणार? सोपी पद्धत रे. बघा इथं शॉर्टकट मेथड सांगतो. ABC आहे, त्यांचं गुणोत्तर 2:5:4 आहे. काय म्हटलं? बीचं वय 20 वर्ष आहे. बी इथे बेटा, इथं झालं 20. बघा रे, या 5चे झाले 20 म्हणजे संख्या वाढली बेटा 4 पटीनं. बरोबर का रे? 5 चोक 20. मग एचं वय देखील 4 पटीनंच वाढल. मग बे चोक 8, एचं वय 8, सीचं देखील 4 पटीनंच वाढल. मग 4 गुणाकारात 4, 4 चोक 16. मग विचारलं काय? ए आणि सी चं वय, एचं वय 8 आणि बी सी चं वय 16. 8 आणि 16 कुठे रे? 8 आणि 16 एक नंबर आहे. करू शकता सॉल्व अशा पद्धतीनं. चला पुढचं गणित आहे. एका संख्येच्या 1/6 म्हणजे 5 येते तर ती संख्या कोणती? हा प्रश्न विचारला गेला होता. मुंबई शहर पोलीस 2025 हा प्रश्न आहे. कसा सॉल्व करणार हा जो प्रश्न आहे, सॉल्व कसा करणार? शॉर्टकट मेथड. शॉर्टकट मेथड 2 पद्धतीने सांगतो तुम्हाला. अगोदर ऑप्शन मेथड सांगतो ना, डायरेक्ट ऑप्शन धरून सोडवायचं. गुड. ऑप्शन देखील पेपर मधले आहेत रे बा. बरोबर. काय म्हटलं? 1/6 म्हणजे 5 तर ती संख्या कोणती? बेटा 1/6 म्हणजे टोटल 6 भाग आहेत. 6 पैकी 1 भाग म्हणजे 5 आहे आणि ती संख्या 6च्या पटीत राहणार. मग या 6नं 43 ला भाग जात नाही, या 6नं 80 ला भाग जात नाही, या 6नं 91 ला भाग जात नाही, या 6नं 30 ला भाग जातो. तेच तुमचं उत्तर.
हे झालं ऑप्शन वाईज. आता प्रॅक्टिकल बी सांगतो ना. बघा प्रॅक्टिकल काय म्हणते, 6 पैकी 1 भाग म्हणजे 5 आहे असं म्हणते. मग 1 भाग बरोबर 5, खाली 6 भाग आहे तर 6 भाग बरोबर किती? मग 6 आणि 5 चा गुणाकार, 6 गुणाकारात 5 तर 6 पंचे 30 झालं तुमचं उत्तर. ऑप्शनवरून सोडवायचं असेल तर डायरेक्ट 5 सेकंदात, आणि अशा पद्धतीच्या ट्रिकनं सोडवायचं 10 सेकंदात. दोन्ही पद्धती आपल्यात. स्मार्ट मेहनत वर्दी आपली. ठीक आहे. पुढं 15 आणि 20 या संख्यांचा लसावी किती हा क्वेश्चन आहे. 15 आणि 20 या संख्यांचा लसावी किती हा प्रश्न विचारला गेलाय. शॉर्टकट मेथड सांगतो. नागपूर ग्रामीण पोलीस 2024 ला विचारलेला प्रश्न. जबरदस्त टेक्निक. काय होतं, 15 आणि 20. तर बेटा 15 ने भाग जाईल आणि 20 ने भाग जाईल अशी संख्या बघा. या 15 आणि 20 न 12 ला भाग जात नाही. 15 आणि 20 न 198 ला भाग जात नाही. 15 आणि 20 न 18 ला भाग जाईन आणि 15 आणि 20 न 60 ला भाग जाते. 15 ने 60 ला भाग जाते आणि 20 ने 60 ला भाग जाते. डायरेक्टच उत्तर. काय म्हणता, पेपरमध्ये आलेले प्रश्न जर असे सोडवले ना, अरे आपल्याला वर्दी द्याच लागल. बरोबर की नाही. स्मार्ट मेहनत करायची, वर्दी आपलीच आहे. हा तो जमाना गेला आडव्या उभ्या रेषा मारण काढत बसायला असावी. अगोदर काय होतं, हा इथं 15 इथं 20 आणि हे असं रेष मारा भागाकार देत बसा. गेला जमाना. स्मार्ट मेहनत, स्मार्ट बनू, वर्दी ले लो, है की नाही. पुढं समोरचा प्रश्न. 5 संख्यांची सरासरी 1000 आहे. त्या सर्व संख्येची दुप्पट केली तर नवीन सरासरी किती येते? ठाणे ग्रामीण पोलीस 2024 ला विचारलेला प्रश्न. डायरेक्ट उत्तर येते. कस काय डायरेक्ट उत्तर येते? तुम्हाला काय विचारलं की तुम्ही नवीन सरासरी सांगा. जुनी सरासरी किती आहे? 1000. लिहून घ्या. जुनी सरासरी 1000. तुम्हाला म्हणते नवीन सरासरी सांगा आणि काय म्हटलं, प्रत्येक संख्येची दुप्पट केली. मग सरासरीची दुप्पट करून टाका ना. 1000 गुणाकारात 2 बरोबर 2000 आपलं उत्तर. हे आहे की नाही. झालं, समजलं उत्तर. चला पुढचं गणित आहे बेटा. एका आयताची लांबी 12 सेंटीमीटर आणि रुंदी 8 सेंटीमीटर आहे, तर त्याची परिमिती किती आहे हा क्वेश्चन विचारला गेलाय. हा क्वेश्चन विचारलाय. अरे जबरदस्त टेक्निक. काय, जर तुम्हाला अशा पद्धतीचा प्रश्न आला की नाही तर या लांबीची बेरीज करायची आणि रुंदीची बेरीज करायची. 12 आणि 8, 12 आणि 8 ची बेरीज येते 20. आली का? आयताला 2 लांब्या असतात आणि 2 रुंद्या असतात, प्रत्येकी 2. तर ह्याची दुप्पट. 20 गुणाकारात 2, 20 2 40. 40 सेंटीमीटर परिमिती. कुठे आहे? कुठे आहे? ऑप्शन ए. बरोबर. बुलढाणा पोलीस शिपाई 2024. चला पुढचं गणित आहे. एक सायकल 2850 रुपयाला विकल्यावर एका दुकानदाराला 14% नफा होतो. दुकानदाराने किती रुपयाला ती सायकल विकावी म्हणजे त्याला 8% नफा होईल? गोंदिया पोलीस शिपाई 2024. आता एवढे मोठे आकडे दिले तर भाग तोडायला डोकं दुखते ना. अरे लई जबरदस्त टेक्निक आहे. एकदम शॉर्टकट मेथड. सांगू का? शेवटी बघा काय विचारलं की 8% नफा झाला पाहिजे म्हणते. 8% नफा. आणि 8% नफा म्हणजे किती? 100 वर 8 वाढवा. मग 100 वर 8 वाढवले म्हणजे 8% नफा. तर बेटा या 108 न भाग जाणारी संख्या कोणती आहे? 108 न 2600 ला भाग जात नाही. 108 न 3000 ला भाग जात नाही. 108 न 2800 ला भाग जात नाही. 108 न 2700 ला भाग जातो. झालं तुमचं उत्तर. झालं तुमचं उत्तर डायरेक्ट. 25 चा भाग तुटतो. 108 गुणाकारात 25 बरोबर 2700. आता हे झालं ऑप्शन वाईज नाही का. हे काय झालं ऑप्शन वाईज. आणि प्रॅक्टिकल सोडून दाखवायचं असेल तर ते पण दाखवू शकतो. पण गरज नाही ना रे, गरज नाही ना. आपल्याला पेपरमध्ये कशाला टाइमपास करायचा आहे? तुम्हाला विचारलं काय ते बघा. आता काही लोकांना कळत नसेल की बा हे डायरेक्ट असं असं कसं काय सोडवते रे, तर याच्यासाठी तुला बॅच जॉईन करावं लागते. आहे की नाही. हेच नाही रे, याच्यापेक्षा लई खतरनाक ट्रिक्स आहे बॅचमध्ये. मित्रांनो मी परत एकदा सांगतोय की यूट्यूबला आपले क्लास दररोज होत नाही. जर तुम्हाला अशा टेक्निकनुसार पोलीस भरतीचे पेपरला आलेले सगळे गणित शिकायचे असतील ना तर तुम्ही आपली पोलीस भरतीची PYQ बॅच जॉईन करा.
2 बॅच जॉईन करा, तुमची पोलीस भरती क्लिअर, यामध्ये काही शंकाच नाहीये. कोणकोणती बॅच? एक आपली पोलीस भरती कॉम्बो बॅच जॉईन करा. पोलीस भरती कॉम्बो बॅच 5,000ची आहे, पण आजच्या दिवस फक्त ऑफरमध्ये 1,999 ला भेटेल. आणि दुसरी पोलीस भरती प्रश्नपत्रिका PYQ बॅच घ्या. या 2 बॅच घेतल्या का या बॅच मध्ये तुमचा सगळा अभ्यासक्रम क्लिअर आणि या बॅच मध्ये तुमची सगळी प्रश्नपत्रिका क्लिअर, म्हणजे विषय खल्लास. 2च तर गोष्टी पाहिजे आपल्याला. पटकन आत्ताच प्ले स्टोअरला जा, YG अकॅडमी ॲप डाउनलोड करा. अशा पद्धतीचा लोगो येतो. मित्रांनो, आपण जर म्हटलं की बाबा आपले 2-2 हजार चालले रे, तर बेटा तू 2,000कडे जर पाहशील ना तर लाईफ टाईम पस्तावशील. बरेच विद्यार्थी पटपट ऍडमिशन घेऊन टाकतात. मित्रांनो, 2,000 कुठं आणि 28 किती पगार आहे आता सध्या? 25, 28, 30 जे काही असेल ते तेवढी पगार प्रत्येक महिन्याला येते. तुम्ही विचार करा, 2,000कडे पाहिलं तर आपण लिस्टमधून खाली, आणि बॅच जॉईन केली, योग्य मार्गदर्शन भेटलं, परफेक्ट. पटकन प्ले स्टोअरला जा, YG अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि ॲडमिशन घ्या. या ठिकाणी मी थांबतोय. यूट्यूबला आपले क्लासेस होत नसतात, बॅचमध्ये दररोज होतात. त्यासाठी पटकन ॲडमिशन घ्या. धन्यवाद.